आपण जी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती, तर अनेकांनी अर्थसंकल्पापूर्वी या योजनेचं काय होणार, ही सुरू राहणार की बंद होणार, अशा चर्चा केल्या होत्या. पण योजना आम्ही सुरू ठेवलेली आहे, ती आम्ही सुरू ठेवणार आहोत आणि त्याकरता सगळं आवश्यक तो निधी आपण दिलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरू ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये कुठले खंड पडू देणार नाही, हे देखील अर्थसंकल्पात त्याची तरतूद केलेली आहे. त्यामुळे जे काही विरोधक वाटत होतं, विरोधकांना सगळे बोलत होते की आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार, परंतु मी पुन्हा एकदा सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुणी किती प्रयत्न केला, कुणी माईकाला लाला, तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आली आहे. सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे. बहिणींनो, खूप दिवसांपासून तुम्ही जो प्रश्न विचारताय त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. बहिणींनो, खास करून बहिणींचा एकच प्रश्न आहे की सर फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार आहे, सर फेब्रुवारी महिन्याचे पैसे आले का, सर फेब्रुवारी महिन्याचे पैसे कधी येणार आहे, हा प्रश्न खूप दिवसांपासून बहिणी या ठिकाणी विचारताय. तर फायनली त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आणि आणखी एक महत्त्वाची सूचना आहे बहिणींनो, जर का तुम्ही ते काम केलं नाही तर तुमचा लाभ हा कायमचा बंद होणार आहे. तर ते काम काय करायचंय सर्व बहिणींना जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण बहिणींनो, जर का तुम्ही पुढील 8 दिवसामध्ये, लक्षात घ्या, पुढील 8 दिवसामध्ये जर का तुम्ही ते काम केलं नाही तर बहिणींनो, तुमचा जो लाभ आहे तो कायमचा बंद होणार आहे. आता ते काम काय ते हे संपूर्ण तुम्हाला मी सांगणार आहे. पटापट सर्वांनी अगोदर या व्हिडिओ लाईक करा. ज्यांनी व्हिडिओ लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा, आणि ज्या बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटापट खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलं आहे, त्याला क्लिक करा आणि ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला फ्रीमध्ये सर्व अपडेट मिळणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाहीये. तर बघा बहिणींनो, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार आहे लक्षात घ्या. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मागच्या महिन्याचा जो हप्ता आहे तो अजून या ठिकाणी दिलेला नाहीये. जानेवारी महिन्याचाही हप्ता लांबणीवर गेलेला आहे आणि हा हप्ता फेब्रुवारीमध्ये जर ठिकाणी दिला गेला होता. म्हणजेच बहिणींनो, तुम्ही जर बघितलं तर मागचा जो महिना आहे फेब्रुवारी महिना, तर फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला अजूनही दिला गेलेला नाहीये. हा मार्च महिन्यात सुरू आहे, मार्चचा हप्ता तुम्हाला आलेला नाहीये. म्हणजेच टोटल तुमचे 2 हप्ते या ठिकाणी बाकी आहे. आणि बहिणींनो, जर बघितलं तर जानेवारी महिन्याचा जो हप्ता होता, जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये दिला गेला होता. आता बहिणींनो, काही झालं तर सरकारला पुढील ह्या 8 दिवसामध्ये काही करून सरकारला तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पाठवावा लागणार आहे. आणि त्यासाठी हालचाली सुद्धा सुरू झालेल्या आहे. म्हणजेच बहिणींनो, उद्यापासून पुढील 8 दिवस बहिणींनो, कधीही तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा होऊ शकतात, कधीही तुमच्या अकाउंटवर हप्ता जमा होऊ शकतो. आणि हप्ता कोणता असणार आहे तर फेब्रुवारी महिन्याचा असणार आहे. बहिणींनो, 1500 रुपये सरकारला पाठवावेच लागणार आहे, नाहीतर ही योजना खूप उशिराने चालते असं म्हणता येईल. कारण जवळजवळ 2 महिन्यांचा ठिकाणी गॅप पडून जाणार आहे. जर का तुम्हाला आता पुढील 8 दिवसामध्ये हे पैसे जर का आले तर बहिणींनो, ही योजना 1 महिना उशिराने ठिकाणी सुरू आहे असं म्हणता येईल. म्हणजेच 1 महिना उशिराने तुम्हाला पैसे येत आहेत. जसं की जानेवारी महिन्याचे पैसे तुम्हाला फेब्रुवारीमध्ये आले होते, आता फेब्रुवारीचे पैसे तुम्हाला मार्च महिन्यामध्ये मिळणं गरजेचं आहे. जर का मार्च महिन्यामध्ये पैसे आले नाही तर हे पैसे जातील तुमचे एप्रिल महिन्यामध्ये. आणि बहिणींनो, जवळजवळ 2 महिने या ठिकाणी पुढे हा हप्ता गेलेला असेल. त्यामुळे या योजनेमध्ये जर का नियमितता आणायची असेल तर लवकरात लवकर हे पैसे पाठवणं गरजेचं आहे. आणि पुढील 8 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटवर कधीही पैसे येऊ शकतात. आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लक्षात घ्या, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील 8 दिवसामध्ये हे पैसे तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहे. त्यासाठी जो काही निधी असतो, जी काही तयारी असते, ती तयारी या ठिकाणी सुरू केली गेलेली आहे. म्हणून बहिणींनो, कधीही उद्यापासून तुमच्या अकाउंटवर कधीही पैसे जमा होऊ शकतात, याकडे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या, दुसरी महत्त्वाची अपडेट सांगतो. तर बहिणींनो, दुसरी महत्त्वाची अपडेट आहे की पुढील 8 दिवसामध्ये जर का तुम्ही हे काम केलं नाही तर तुमचा लाभ बंद होणार आहे. तर ते कोणतं काम आहे तर बहिणींनो, KYC. कारण KYC करायची जी शेवटची तारीख आहे ती 31 मार्च आहे. 31 मार्चच्या अगोदर जर का तुम्ही KYC केली नाही तर तुमचा जो लाभ आहे तो बंद पडणार आहे. म्हणून बहिणींनो, फक्त अवघे 7 ते 8 दिवस उरलेले, या 7 ते 8 दिवसामध्ये तुम्हाला KYC करून घ्यायची आहे. जर का तुम्ही KYC केली नाही तर तुमचा जो लाभ आहे तो लाभ या ठिकाणी कायमस्वरूपी बंद केला जाईल आणि तो लाभ पुन्हा एकदा सुरू होणार नाहीये. म्हणून पटापट सर्वांनी KYC करून घ्या. ज्या बहिणींची KYC मध्ये चुका झाल्या होत्या त्यांनी पटापट KYC मध्ये चुका दुरुस्त करून घ्यायचं आहे, त्यांचा लाभ पुन्हा एकदा सुरू होणार आहे.
हा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. दोन्ही अपडेट तुम्हाला मी समजून सांगितलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.